आता मी वेगळ्या प्रकारची आप्पे पात्रामध्ये कोथिंबीर वडी करणार आहे। त्याला तेल पण कमी लागते आणि पौष्टिक पण चांगली होते। तर त्यासाठी लागणारे साहित्य हे 2 वाटे बेसन घ्यायचे, हिरवी मिरची, अद्रक लसूण, अद्रकचा छोटासा एक तुकडा, लसणाच्या 10-12 पाकळ्या, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद आणि कोथिंबीर 2 वाट्या कोथिंबीर घ्यायची आणि चवीपुरतं मीठ। अद्रक आणि लसूण मिक्सरवरून काढून घेऊ आणि जिरे, अद्रक लसूणची पेस्ट काढून घेतलेली आहे ती ह्या कोथिंबीरीमध्ये मिसळायची। नंतर हा ओवा टाकायचा, हळद टाकायची थोडी, पाव चमचा, आणि हे बेसन टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं। हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि नंतर त्याच्यात पाणी टाकून मिक्स करायचं। पात्रामध्ये मधल्या 3 ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं, कारण हे उकडण्यासाठी, आणि आप्याला जसं आपण पीठ करतो तसं करून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं। झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट उकडू द्यायचं। मधलं पाणी आटलेलं आहे, हे उकडल्यात वड्या। आता हे परतायचं एकदा, हे उकडले। आता ह्याच्यात तेल टाकायचं आणि थोडं खरपूस हे करून घ्यायचं। टोन घ्यायचं इकडच्या साईडने, कोथिंबीर वडी ही तयार झालेली आहे आणि एक आपण हे करून बघू। खूप छान लागते ही चवीला कोथिंबीर वडी, करून बघा तुम्ही। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।